गडिंग्लजमध्ये सध्या सर्वांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न. गडिंग्लजच्या नळ पाणी योजनेमुळे गडिंग्लजचा पाण्याचा प्रश्न सुटण्याऐवजी तो अधिकच गंभीर झालेला आहे. आज काय तर लिकेज झालं, उद्या काय तर मेन लाईन फुटली, असे एक ना अनेक कारणे सांगत गडिंग्लजकरांना अपुऱ्या पाण्याचा पुरवठा होताना दिसतोय. पाण्याला प्रेशर नसल्यामुळे वरच्या टाक्यांमध्ये पाणी चढत नाही आणि बारीक पाणी साठवण्यासाठी म्हणावं तेवढं स्टोरेज सगळ्यांकडे उपलब्ध नसतं. त्यामुळे नागरिकांना नेमकं करायचं काय हा प्रश्न पडतो. कालपासून तर गडिंग्लजमध्ये 2 दिवसापासून पाण्याचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे गडिंग्लजमधील जवळजवळ 90 ते 95% लोकांच्या घरामध्ये चूळ भरण्या एवढी सुद्धा पाणी नाही. ही एवढी मोठी महत्वाकांक्षी नळ पाणी योजना नेमकी कधी पूर्ण होणार हे सुद्धा लोकांना माहित नाही. निदान पावसाळ्यापूर्वी तरी ही योजना पूर्ण होणार की नाही हीच चिंता आता सर्वांना सतावत आहे. यापूर्वी पाणी येणार नसेल तर टँकरने पाण्याचा पुरवठा केला जायचा, पण कालपासून तसाही प्रकार कुठे दिसून येत नाही. पाण्याच्या टँकरची मागणी केल्यानंतर टाकीमध्येच पाणी नाही तर टँकरमध्ये कुठून येणार अशी उत्तरे मिळतात. मग नागरिकांनी नेमके करायचे काय? नागरिकांनी प्रशासनाकडून जर अपेक्षा ठेवायच्या नाही तर कुणाकडून ठेवायच्या? आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींची ही जबाबदारी नाही काय? अशा एक ना अनेक प्रश्नांच्या चर्चेला सध्या गडिंग्लजमध्ये उधाण आलेलं दिसून येत आहे. लोकांचा पाण्याचा एवढा महत्वाचा प्रश्न सोडून हे लोकप्रतिनिधी नेमके कशात गुंतलेत हाच प्रश्न सध्या गडिंग्लजकरांना पडलेला आहे. लोकांचा अत्यावश्यक असा पाण्याचा प्रश्न सोडवायचे सोडून हे लोकप्रतिनिधी आणि विरोधक देखील सध्या एका पारकट्ट्याच्या वादामध्ये अखंड उडालेले दिसून येत आहेत. या सगळ्या गोंधळामध्ये नळाऐवजी नागरिकांच्या डोळ्यातून पाणी येऊ नये म्हणजे मिळवलं. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज.